कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा हाँ दे बरोबर। शिवा ऐक ना, होईल ना ग क्वीन नीट? होईल रे, नको टेन्शन घेऊ। तुला नाही? अरे काय अजून दुरुस्त नाही झाली का क्वीन? नाही ना, अरे काम चालू आहे। हे घे शिवा। हो कालपासून काय झालं? काय एक मिनिट ये ना जरा। जरा चाललंय ना इकडे, थांब। वहिनी आहे ना, ती करेल दुरुस्त, तू ये ना जरा। काय झालं शिवा? ते या शिवाच्या घरी गेले होते आणि तिकडे सॉरी दिव्या पण होती। आली ती परत आली। अरे पण म्हणजे तिकडे सगळं नॉर्मल होतं। हे बघ, तिकडे सगळ्या गोष्टी आत्ता नॉर्मल आहे त्याचा अर्थ असा नाही की कोणाला धक्का नाही बसलाय, बसला सगळ्यांना। पण काय आहे, त्यांना काही पर्याय नाही, शिवाची ती बहीण आहे म्हणून त्यांनी तिला घरात घेतलं, घ्यावं लागलं त्यांना। हो पण तिला काहीच फरक पडत नव्हता का? ती म्हणजे एकदम नॉर्मल होती तिकडे। तिला का फरक पडेल? तिला तेव्हाही काही फरक पडला नाही, आता काय पडणार आहे? तू जाऊ दे ना, तू तिच्याबद्दल विचार नको करूस, ओके? आणि हे बघ, शिवाला जज करू नकोस, म्हणजे शिवाला दुसरा काही पर्यायच नव्हता ना, तिची ती सख्खी बहीण आहे त्यामुळे तिला घरात घ्यावंच लागलं। नाही, तू वेडा आहेस का? म्हणजे मी शिवाला कधीच काही जज वगैरे नाही करणार, मला माहिती आहे ती कशी आहे। म्हणजे मला तर वाटते तिच्या समोर एनिमी आला ना तरी ती तिच्यासाठी सगळं काही करेल। इथे तिची सख्खी बहीण आहे। हो ना। आणि ऐक, आईकडे पचकू नकोस हे जाऊन घरी। हे बघ, मी सांगेन आईला हे सगळं, पण योग्य वेळ आल्यावर समोरासमोर, आत्ता नाही। या अंडरस्टँड। ऐक ना, तू ओके आहेस ना? मी ओके, मला काय होणार आहे? नक्की ना? म्हणजे ती समोर आली तर तुला काही त्रास? काही त्रास नाही होत, ओके? नक्की ना? झालं, संपलं आता। बरं चल, आता मला बघू दे माझी क्वीन झालीये का नीट। बघ हाय ग, काय ग, होतीये का नीट? नाही ना, मला पण नाही कळते काय होतंय। ग यार, काय झालंय क्वीनला? होईल ना पण नीट? होईल अरे, व्हायलाच पाहिजे, खूप स्पेशल आहे ती माझ्यासाठी। एवढी स्पेशल? मी ना भाऊंच्या खूप मागे लागलो होतो की मला प्लीज ही गाडी घेऊन द्या, पण त्यांनी काय ऐकलं नाही। आणि माझ्या 18th बर्थडेला मला आईने अचानक ही गाडी गिफ्ट केली। सो ही माझ्यासाठी खूप स्पेशल आहेच, पण त्यानंतर मी भाऊंकडे आणि आईकडे कधीच आयुष्यात काहीच मागितलं नाही। अगदी या गाडीला ना मी क्वीन सारखं ठेवलंय, आईने दिली आहे ना। मला कळते रे तुझी फिलिंग। तुला माहितीये, पप्पांनी पण लहानपणी ना एके दिवशी मला बाईकची चावी अशी देऊन टाकली आणि म्हणाले की या पुढे या बाईकची काळजी तू घ्यायची, तुझी जबाबदारी। पण तुला माहिती का, तेव्हा तर मला बाईक चालवता पण नाही यायची। मग काय केलंस तू? मग काय, शिकले हळूहळू। तुला माहितीये, कितीतरी लोकांनी मला गाडी विकत देतेस का असं विचारलं। का माहितीये का, की जुनी दिसते, अँटिक आहे काहीतरी म्हणून। पण मी कधीच गाडी विकली नाही, कारण आपल्या आवडत्या माणसांनी जे आपल्याला दिलेलं असतं त्याची किंमत नाही करता येत, आणि त्याचा सौदा तर करायचाच नसतो। करेक्ट। त्यामुळे टेन्शन घेऊ नको, तुझी आपली क्वीन मी लगेच दुरुस्त करून दे। आपली नाही, आवडतंय मला। तुला आठवतंय का, तू माझी गाडी वाचवली होतीस, तशीच मी आपली क्वीन मी तुला लगेच दुरुस्त करून देते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।